आमचा जागर दीप. रसिक श्रोते हो, नमस्कार. साहित्य जागर प्रस्तुत जागरदीप श्राव्य दिवाळी अंकाच्या दीपत्कार या मुलाखतींच्या सदरात मी मैथिली आपणा सर्वांचं मनापासून स्वागत करते. दीपत्कारचा आजचा भाग सजणार आहे सुमधुर अशा सुरांनी. हो श्रोते हो, आजच्या भागात आपल्याला शब्दांसोबत सूरही भेटायला येणार आहेत, कारण आजच्या भागाचे पाहुणे आहेत सुप्रसिद्ध बासरीवादक आणि संगीत संयोजक किरण विणकर. किरण सरांच्या घरी जाऊन आपल्यासाठी ही मैफिल रंगवली आहे अनुजा संखे आणि भरत घोडके यांनी. नमस्कार. साहित्य जागरच्या जागरदीप दिवाळी अंक 2025च्या दीपत्कार या मुलाखतींच्या सदरात मी अनुजा आणि मी भरत आपणा सर्वांचं मनापासून स्वागत करतो. आज या सदरात आपल्या भेटीला असं व्यक्तिमत्व आलंय ज्यांना आपण सरकार राज, ओ माय गॉड, हिंदी मीडियम, गदर 2 यांसारख्या हिंदी चित्रपटांमधून, तर मिसमॅच सीझन 3, हीरा मंडी, द वॅक्सिन वॉर, डिप्लोमॅट यांसारख्या वेब सिरीजमधून आणि कट्यार काळजात घुसली आणि डॉक्टर काशीनाथ घाणेकर, दे धक्का 2, संगीत मानापमान यांसारख्या मराठी चित्रपटांमधून ऐकलंय. आणि यापुढे येणाऱ्या अनेक प्रकल्पांमधून त्यांना आपण ऐकणारच आहोत. त्यांच्या श्वासात संगीत आहे असं आपण ज्यांना म्हणू शकतो, असे आपले सर्वांचेच सुपरिचित आणि लाडके मित्र किरण विणकर आज आपल्यासोबत या सदरात आलेले आहेत. किरण, तुझं खूप खूप स्वागत आहे साहित्य जागरतर्फे दीपत्कार या मुलाखतीच्या सदरामध्ये. अनुजा आणि भरत, धन्यवाद तुमचे आणि विशेष आभार साहित्य जागरचे पण. आणि किरण, तुला दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा. तुला आणि सर्व श्रोत्यांना दिवाळीच्या हार्दिक सदिच्छा. तुम्हालाही. किरण, तुला एक पहिला प्रश्नच मला असं विचारायला आवडेल की किरण विणकर, द किरण विणकर म्हणून आज जे तुझी ओळख आहे हे तर सगळ्यांना म्हणजे हळूहळू माहिती झालंच आहे तुझ्या यशाबद्दल. आतापर्यंत तुझं जे नाव झालंय ते, पण लहानपणीचा किरण कसा होता? तुझ्या बालपणाबद्दल मला ऐकायला जास्त आवडेल, म्हणजे आम्हाला सगळ्यांनाच जाणून घ्यायला आवडेल. नक्की. द किरण विणकर ऐकायला फारच मोठं वाटतं. पण ते तसं आहे. नाही, अजिबात नाही. अजून फार काही अचीव करायचं आहे. पण किरण हे नाव आधी तुम्हाला सांगायला आवडेल की मला हे नाव आधी आवडायचं नाही लहानपणी. तर मी आईशी नेहमी भांडायचं माझं नाव किरण का ठेवलं आहे. पण जेव्हा त्याला विणकर हे आडनाव हळूहळू म्हणतात ना, ते हॅमर होत गेलं, किरण विणकर किरण विणकर किरण विणकर असं. तर ते आताच मला आवडायला लागलं नाव. तर त्यामुळे असं वाटतं नावात काय असं ते शेक्सपियर म्हणतात, पण मला नावातच सगळं काही आहे. कॉम्बिनेशन मस्त वाटतं. किरण विणकर ऐकायलाच छान वाटतं. भले पुढे काही हो न हो, पण नाव तरी छान आहे. पर लहानपण माझं म्हणजे फार इंटरेस्टिंग होतं. म्हणजे असं जास्त काही स्ट्रगल असं नव्हतं जसं इतरांचं असतं, आपण खेळतो वगैरे, खेळतो बागडतो तसंच होतं. फक्त जास्त कल माझा संगीताकडे जास्त कल होता. तर मला. पण हा म्हणजे अगदी लहानपणापासून का? म्हणजे तू शाळेत यायच्या आधीपासून तुझा संगीताकडे कल होता की शाळेत आल्यानंतर तो म्हणजे ती त्याची सुरुवात झाली? तसं शाळेत तर फार लवकर आलो मी, 3.5-4 वर्षाचा असताना. पण 4-5 वर्षाचा असताना मला वाटतं ती आवड निर्माण झाली माझी. तुम्ही म्हणाल माझी पहिली खेळणी तर बासरीच होती. जेव्हा मी जत्रेत वगैरे जायचो तेव्हा तो बासरीचा आवाज मला एवढं असं आवडायचा, तर त्याच्याकडे मी एकदम आकर्षित व्हायचो की मला हेच खेळणी पाहिजे. तेव्हा नाव नव्हतं माहिती की याला बासरी म्हणतात, पण ते ऐकायला छान वाटायचं. सो बाकीचे आपण जे बॉल म्हणा किंवा असे काही खेळणे घेतो तसं मी न घेता, गाड्या वगैरे न घेता बासरी, मग ती कुठेही मिळो कशी मिळो. बहुतेक वेळा तर असंही करायचं की जी बासरी वाजवणार जो ती बासरी वाजवायचा तीच मी हट्ट करून त्याच्याकडून घ्यायचो की ती छान वाजते, तर मला तीच बासरी हवी आहे. तेव्हा काय नव्हतं हायजीन वगैरे, उष्टी वगैरे असं काही नाही. बासरी आहे बस. कसं आहे पण किरण, आता म्हणजे मला जे माहिती आहे आपण सोबत वाढलोय त्या काळामध्ये, तर सुरुवातीला मला आठवतं तू खूप सुंदर गायचास सुद्धा. पण त्या काळात मला असं म्हणजे आठवतं त्यानुसार इतकं जाणवायचं नाही की बासरी तेव्हा नव्हती एवढी जाणवत जेवढं गाणं जाणवत होतं. मग हे गाण्यातून बासरीकडचं ट्रान्सफॉर्मेशन आणि पूर्ण बासरीकडे वळणं हे कसं काय झालं?
सर्वात आधी तर एक महत्त्वाची गोष्ट सांगायला विसरलो श्रोत्यांना, की हा जो इंटरव्ह्यू घेतोय भरत घोडके, हा आणि मी आम्ही क्लासमेट आहोत पहिल्या वर्गापासून आणि बरेच वर्ष झाले आमच्या मैत्रीला. वर्ष सांगत नाही त्याच्यामुळे वय कळेल तुम्हाला. याचं वय लपवायचं आहे आपल्याला. बरीच वर्ष झाली. पण भरतने हा प्रवास जवळून बघितलाय, कारण मी आणि धवल, बरं तुला आठवत असेल, येस. तर आमच्या दोघांची धवल किरण अशी जोडी होती हॅपी मध्ये. अगदी. तर आम्ही सांग बोलानात हे पहिलं गाणं होतं आमच्या शाळेमध्ये. तेव्हापासून ते पहिलीपासून ते 10वीपर्यंत आम्ही प्रत्येक कॉम्पिटिशनमध्ये वगैरे गायलोय. पण जे आपले सर होते बुमया सर, हो हो. ते स्वतः एक उत्कृष्ट बासरीवादक होते. तर ते जे वाजवायचे बासरी, तर त्यांनी म्हणजे मला सांगितल्याप्रमाणे बासरीची आवड तर होतीच आणि ते वाजवायचे ते बघून मला अजून इंटरेस्ट आला. तर त्यांनी मला 4थीपर्यंत ती उभी बासरी शिकवली. सो गाण्याच्या सोबत मी क्रिसमस कॅरल्समध्ये बासरी पण वाजवायचो. तर तो इंटरेस्ट मला डेव्हलप झाला शाळेमध्ये असतानाच. तर आपल्या शाळेचं फार मोठं योगदान आहे त्या गोष्टीचं. कारण मला आठवतं की त्या काळात म्हणजे एक कॉम्पिटिशन होती आपल्या शाळेमध्ये, कदाचित तुला पण आठवत असेल, की बापूजींच्या म्हणजे गांधीजींच्या विषयीची किंवा देशप्रेमाविषयीची गाणी गायची होती. मला वाटतं आपण 8वीत असू तेव्हा. मणिभवन मला मणिभवन नाही, आणि तेव्हा आपल्याला ती गाणी गायची होती. तर महेशने दिल्या एका कवितेवर तुम्ही दोघांनी चाल लावली, हिरेने ते गायलं होतं. असं आपण एक परफॉर्म केलेलं गाणं पण हे राष्ट्रपिता भारत माता असं ते शब्द होते गाण्याचे, मी आणि धवलनी कंपोज केलं होतं. एक्झॅक्टली. येस येस. पण मग किरण, म्हणजे लहानपणी अगदी नकळत्या वयात तुझ्या हातात बासरी आली आणि हळूहळू ती शाळेमध्ये किंवा तुझ्या सरांमुळे सरांमुळे प्रोत्साहन मिळत गेलं तुला बासरीसाठी. पण मग ते बासरीच फायनल असं कसं, म्हणजे असं कधी लक्षात आलं तुझ्या की आपण हेच पुढे न्यायला हवं? म्हणजे त्याला पण म्हणजे मित्रांचाच काय म्हणतात त्यांचंच योगदान आहे. कारण असं झालं की 4थीनंतर आमचे सर शाळा सोडून गेले आणि मग दुसरे सर आले. तर ते बेसिकली रिदमिस्ट होते, तबला वाजायचे, उत्कृष्ट ढोलक वाजायचे आणि त्यांचं प्रशम हुले. तर त्यांचा गाण्याकडे कल जास्त होता. सो त्याच्यामुळे असं झालं की बासरीकडे आपोआप दुर्लक्ष होत गेलं, गाण्यामध्ये इंटरेस्ट येत गेला आणि शिकवायला कोण नव्हतं. आणि जे 4थीपर्यंत शिकलो त्याच्यावरच मग थोडंसं कंटिन्यू केलं आणि नंतर मग तो हळूहळू गाण्याकडे कल आल्यामुळे त्याच्यातला बासरीमधला इंटरेस्ट कमी झाला. आणि मग जेव्हा 10वीमध्ये असताना मग मी सरफराज कुरेशी, माझ्या अजून 2 बॅच पुढे आहे, सगळे ओळखतात त्याला, तो पण उत्कृष्ट पियानिस्ट आहे, कीबोर्डिस्ट आहे, म्युझिक प्रोड्युसर आहे तो. आणि मग आपलेच क्लासमेट धवल ऑगस्टिन, हे पण म्युझिकमध्ये आहेत सध्या, ते पण खूप छान करत आहेत. तर त्यांनी मला सांगितलं की तू का नाही हे वाद्य बरं शिकत, कारण मला नंतर मग गाण्यासोबत कीबोर्डमध्ये पण इंटरेस्ट आला होता, मी सरफराजकडे कीबोर्ड शिकायचो. तर असं माझं म्हणणं होतं की अरे बासरी को कोण पूछता है, कीबोर्ड बजाते है, अच्छा है, कुछ मजा आएगा, बासरी क्या घर पे बैठ के बजाने वाला इन्स्ट्रुमेंट आहे. तर अशी माझी समज तेव्हा झाली होती. आणि म्हणून मग त्यांनी मला पुश केलं, धवल ऑगस्टिन हे जे आहेत, की तू कंटिन्यू कर, हे तुला आज ना उद्या त्याचं फळ नक्की मिळेल. सो त्यांचे हे वर्ड्स होते आणि मला म्हणजे मी त्यांना धन्यवाद देईन की बरं झालं त्यांनी मला ती आयडिया दिली, त्यांनी ते सुचवलं. नाही, पण त्यांनी तुला प्रोत्साहन दिलं, तू ते केलंस, पण तुला हळूहळू कधीतरी तुला स्वतःहून असं वाटलं असेल ना की हो, की बासरीच आपल्याला पुढे घेऊन जायचं आहे, म्हणजे कॅरी ऑन करायची आहे ती बासरीच, ही फिलिंग तुला कधी आली? मग ते तेव्हाच त्यांनी सांगितल्यावर मग मी आमच्या संगीत रूममध्ये गेलो, तिथे अडगडीत एक कपाट होतं. तर ते कपाट उघडून मी असं जस्ट वाद्य चेक करताना मला ती बुमया सर जी बासरी वाजवायची, आडवी बासरी, पांढरी 3 स्केलची छोटी, हेही आठवते मला, ती छोटीशी बासरी, आणि मला ती हाताला लागली आणि मला एवढा आनंद झाला. मी ती बासरी लगेच घेतली आणि 1-2 महिने लागले मला त्या बासरीमधून आवाज येण्यासाठी. तर मला फक्त फुंकर मारायचं आणि त्याच्यातून काही साऊंड यायचाच नाही. तर मी आपल्या टेरेसवर, हॅपीएम स्कूलमधून आम्ही आहोत सगळे, तर टेरेस आहे, ती टेरेसवर एक टाकी होती पाण्याची, तर तिच्या खाली जाऊन मी एकांतात ती बासरी घेऊन बसायचो. आणि हळूहळू जेव्हा पहिला सूर आला तेव्हा मग हळूहळू इंटरेस्ट वाढत गेला. अरे वा, कारण सुरुवातीला जेव्हा वाजवायचो लहानपणी ती उभी बासरी असते, उभी बासरीमध्ये तुम्हाला काही असं टेक्निक नाही, ती तुम्ही उचलली आणि तोंडाला लावली, फुंकर घातली की ती वाजते. पण आडव्या बासरीमध्ये तुम्हाला फुंकरचं ते कॅल्क्युलेशन आहे, त्या प्रॉपर कॅल्क्युलेशनमध्ये तो जर एअर फ्लो गेला तरच तो साऊंड येणार. अदरवाईज बासरी हे एकच असं वाद्य की ज्याला तुम्ही जोपर्यंत वाजवत नाही तोपर्यंत ती वाजत नाही. सो मग तो पहिला आवाज ऐकला आणि मग फार, तुला आठवत असेल हे पुन्नू वगैरे आपले ऑगस्टिन वगैरे, त्यांच्याकडून बासरी वाजायची पण माझ्याकडून वाजायची नाही. ट्रम्पेट आणि त्याच्याकडून वाजायची. श्रोत्यांना सांगतो हे सगळे माझे क्लासमेट्स आहेत, तर ही मध्ये मध्ये मी नावं घेतोय कारण तो भरत माझा इंटरव्ह्यू घेतोय म्हणून, सो कन्फ्युज नका होऊ. पण आता हे सांगताना तू मगाशीच म्हटलास की शिकवायला कोणी नव्हतं,
भूमया सरांनंतर बासरी शिकवायला कोणी नसताना मग फक्त तू स्वतः ही शिकलास की कोणी शिकवली तुला नंतरही? कारण इंटरेस्ट निर्माण होणं ही एक वेगळी गोष्ट आहे, पण ती वाजवता येणं ती प्रोसेस कशी झाली? ते शिकवलं कोणी ती तुला? प्रोसेस तर सूर तर माहितीच होते सुरुवातीला, राग वगैरे. मग जेव्हा 10वी झाल्यानंतर मग मी आमच्या वाशीला गंधर्व कला निकेतन म्हणून होतं, तर तिकडे जायला लागलो. तिकडे प्रकाश हेगडे म्हणून होते, ते बासरी शिकवायचे. तर त्यांच्याकडे मी काही 5-6 महिने शिकलो. तर त्यांनी मला ती मोठी बासरी जी क्लासिकलमध्ये वाजवतात, सफेद तिंचीच, त्याचा जी लहान बासरी होती त्याचाच मोठं व्हर्जन ओके. बेसमध्ये वाजते ती. सो ती बासरी त्यांनी मला आणून दिली आणि मग त्याच्यावर त्यांनी मला शिकवायला सुरुवात केली. मग हळूहळू ते गाणी मला वाजवता येत होती त्या बासरीवर, पण ते राग म्हणतात, आलाप कसा करतात वगैरे ते काही म्हणजे जमेना. तर त्यांनी मला ती पद्धत सांगितली की कसं ठहरावनी वाजवलं पाहिजे वगैरे. ज्या वेळेला तुझ्याबद्दल अभ्यास केला ना, त्यावेळेला पंडित हरिप्रसाद चौधरी यांचा उल्लेख सापडला. त्यांचा शागिर्द कसा झालास तू ते सांग. ती तशी गंमत अशी झाली की 12वीमध्ये असताना 2005मध्ये आम्ही रेकॉर्डिंग लाईन पण रेकॉर्डिंग इंडस्ट्रीमध्ये पण रेकॉर्डिंग करायला हळूहळू सुरुवात केली होती. तर तिथे आम्हाला एकाने झील स्टुडिओ होता, तो त्या झील स्टुडिओचे ओनर होते. त्यांनी आम्हाला सांगितलं की अंधेरीला गुरुकुल म्हणून आहे, तुम्ही तिकडे जा. पंडित हरिप्रसाद चौरसाजींचं इन्स्टिट्यूशन आहे तिकडे, ते बासरी शिकवतात. सो आम्ही 4-5 जणं, आपले सगळे मित्र, आम्ही गेलो आणि वर्सोवाला तेव्हा पंडितजींचा क्लास चालू होता. तर आम्ही थोडा अर्धा-1 तास थांबलो. त्याच्यानंतर गुरुजी स्वतः आले आणि त्यांनी बघितलं आणि मग त्यांनी विचारलं की क्या हुआ? तरी म्हटलं की गुरुजी मुझे आपसे बासुरी सीखनी है. तर ते म्हणाले की बेटा मेरा शेड्यूल बहुत व्यस्त होता है, तो मैं आपको पर्सनल नहीं सिखा सकता हूँ, लेकिन मेरा शागिर्द आपको सिखाएगा. तर तुला कधी जमेल तू सांग मला. तर म्हटलं मी पुढच्या आठवड्यात सोमवारी 11 वाजता वगैरे येऊ का? म्हटलं हो नक्की नक्की ये. आणि मग मी सोमवारी तिकडे गेलो तर 11 वाजता समीर राव, ज्यांच्याकडे बासरी शिकले, ते माझ्यासाठी थांबले होते खाली. अच्छा. तर त्यांना मी भेटलो. मग त्यांनी मला शिकवलं 2005 ते 2008मध्ये. आणि असं झालं की काही वेळानंतर त्यांना पण बँगलोरला निघून जावं लागलं. पंडितजींनी एक नवीन गुरुकुल मला वाटतं इथे ओडिसाला की कुठेतरी स्थापन, भुवनेश्वर तिकडे स्थापन केलं आणि त्याचं सूत्र त्यांच्याकडे होतं, समीरजींकडे. तर त्यांना सांगितलं, त्यांनी समीरजींनी मला सांगितलं की अभी मैंने तुझे तो सिखाया है, आगे का तू कुछ क्लासेस बाबूजी के साथ, ते बाबूजी म्हणतात त्यांना, गुरुजी, पंडित जी के साथ बैठ के करो. क्या बात. तर मी काही क्लासेस त्यांच्यासोबत बसलो. पण अक्षरशः दडपण होतं त्या गोष्टीचं, कारण एवढ्या महान लेजंड समोर आपण बसून वाजवणं. पण अर्थात माझे गुरुजी पण त्या क्लासला होते, विवेक सोनारजी वगैरे असे फार धुरंधर लोक आहेत. तर त्यांच्यासोबत मी तो क्लास 5-6 क्लास अटेंड केले. सो तो एकदम मेमोरेबल आहे माझ्या आयुष्यातली ती मोठी म्हणतात ना अचिव्हमेंट, मी असं समजतो. ते अवॉर्डपेक्षाही मोठी गोष्ट आहे, माइलस्टोन आहे. त्यांनी मला नोटीस केलं, त्यांनी दिलेल्या वेळात समीरजी माझ्यासाठी उपलब्ध होते, त्यांनी मला शिकवलं. आणि जे ते काही मोजके क्षण मी शिकलो आणि त्याच जोरावर मी आजपर्यंत काम करतोय. परिस्पर्श म्हणू शकते. सो तू मगाशी बोलताना असं म्हणालास की तुम्ही 10वीमध्ये असतानापासूनच रेकॉर्डिंग वगैरे करत होतात. 12वीमध्ये असताना. हां सॉरी, 12वी पासून तुम्ही रेकॉर्डिंगमध्ये वगैरे आहात. तर ते कसं, म्हणजे यामध्ये ब्रेक मिळणं जरा. सरफराज आमच्या 2 बॅच पुढे आहे, तर तो आधी बाहेर एस्टॅब्लिश झाला आणि त्यांनी हळूहळू आम्हाला इंट्रोड्यूस केलं. तो स्टुडिओमध्ये त्याच्याकडे काही प्रोजेक्ट आले होते, तेव्हा त्यांना बासरी पाहिजे होती त्या प्रोजेक्टमध्ये, तर त्यांनी माझं नाव सुचवलं. तर हळूहळू मग आम्ही 4-5 जण जे आम्ही एकत्र, म्हणजे त्यावेळी पण शाळेत पण एकत्र होतो आणि आताही आम्ही एकत्र कार्यक्रम करतो, ती टीम आमची अजून आहे. तर आम्ही त्या स्टुडिओमध्ये जायचो आमच्या कॉलेज वगैरे संपलं की त्या प्रोजेक्ट्स करण्यासाठी वगैरे, आणि आम्ही तिथेच राहायचो रात्री वगैरे प्रोजेक्ट वगैरे करून. सो तिथून आमची सुरुवात. आणि तशी प्रोफेशनली सुरुवात जर म्हणाल, म्हणजे बाहेरची कामं जर मिळायला लागली, तर 2007 जानेवारीपासून मी बाहेरची कामं सुरू केली. म्हणजे रेकॉर्डिंग्स वगैरे. अच्छा. शोज तर चालू होते 2005मध्ये, पण जे ऑफिशियली रेकॉर्डिंग असे म्हणतात. म्हणजे मग शोज मध्ये तरी कसं सुरुवात झाली, म्हणजे स्वतंत्र बासरी वादक म्हणून शो मध्ये कशी काय? नॅशनल ऑर्गनायझेशन ऑफ डिसेबल आर्टिस्ट, नोडा, अशी एक संस्था आहे किशोर गोयल यांची. तर त्यांचे मी शोज करायचो सुरुवातीला. ते पण मला सरफराजनी इंट्रोड्यूस केलं होतं. आणि पहिला शो मी किशोरचा ॲज अ ढोलक प्लेअर म्हणून केला होता. बापरे. हो. हे माझ्यासाठी फार नवीन. तर मी किशोरला सांगितलं, किशोर मुळात मी बासरी वाजवतो रे, तुम्हाला बासरीसाठी बोलव.
तर तिथून ती लिंक लागली आणि मग हळूहळू मग उडान फाउंडेशन आहे, उडान एक ग्रुप आहे, त्यांना जॉईन झालो. तर अर्थात सरफराजच होता जो आधी तिकडे एस्टॅब्लिश झाला आणि तिथून तो आम्हाला सगळीकडे घेऊन गेला. पण म्हणजे तुझ्या याच्यातून बोलण्यातून एवढं लक्षात आलं की म्हणजे फक्त बासरी नाही, कीबोर्ड आहे आणि ढोलक आहे. नाही पण आता बासरीवर एंड बस, म्हणजे आता बासरीच नाही, आता जरी असलं तरी किमान स्पर्श तर आहेच ना त्या सर्वांचा. शाळेमध्ये पण ढोलक वाजवायचो आरतीमध्ये वगैरे किंवा असं. हो, ते शाळेत पण ते अशी कल्पना आहे, पण तू ऑर्केस्ट्रामध्ये ढोलक वाजवला अशी ही मी कल्पना पण आता करू शकत नाही. हो, भावनगरला पालीताणाला गेलो होतो, जैन भजनांचा शो होता, तो आठवतो मला. अच्छा, म्हणजे हा जो प्रवास सुरू झाला, जसं नोडा इंडियासोबत तू म्हणालास प्रवास सुरू झाला, मग तुमचे शोज सुरू झाले सगळीकडे, म्हणजे भारतभर तुम्ही यासाठी फिरत असाल, बरोबर? हो. आणि पण आता मी पाहतोय की म्हणजे आता ह्या गणपतीत पण तू विदेशात जाऊन आला, US दौरा करून आला. मग ह्या परदेशी दौऱ्यांची सुरुवात कशी झाली? पहिली टूर माझी होती दुबईची. सो आम्ही एक नयनने बंद राखीने म्हणून शो करायचो 2006 मध्ये. तर त्या शोचे एवढे प्रयोग यशस्वी झाले इंडियामध्ये, आणि म्हणजे त्या शोचं म्हणतात ना एक हवा झाली होती त्या शोची. तर परदेशातून पण इन्क्वायरीज त्या शोसाठी सुरू झाल्या आणि मग तो शो घेऊन आम्ही पहिल्यांदा दुबईला गेलो. आणि मग तो शो नंतर आम्ही US पण त्याचे बरेचसे प्रयोग झाले. 2008, 9 आणि 10 म्हणजे या 1.5 वर्षात 3 वेळा आम्ही US गेलो होतो हा सेम कॉन्सेप्ट घेऊन. सो बरेचसे देश त्या ग्रुपबरोबर झाले. आणि मग बाकी माझे इंडिव्हिज्युअल मग एक साऊथ आफ्रिका, दुबई, अमेरिका, कॅनडा, UK आणि मग ईस्टमध्ये हाँगकाँग. आता परत जानेवारीमध्ये जाणार आहे हाँगकाँगला. आणि फिजीपर्यंत पण जाऊन आलो आहे. फिजी आयलँड फार सुंदर आहे. आणि सिंगापूर, असे बरेचसे देश झालेले. काही किस्सा सांग मित्रा. किस्से म्हणजे एक म्हणजे असं फिजीला आमच्या जाण्यात म्हणजे रिटर्न येताना जे ट्रॅव्हल एजंटने आमची फ्लाईट बुक केली होती त्यांनी चुकून आम्हाला 1 दिवस एक्स्ट्रा हॉल्ट असा होता. जनरली आपला 7-8 तासाचा गॅप असतो 2 फ्लाईट कनेक्टिंग फ्लाईटमध्ये. बरोबर. सो त्याने आम्हाला 1 दिवस नंतर काढली होती फ्लाईट. तर आता आम्हाला प्रश्न असा पडला की आम्ही 24 तास तिकडे करणार काय हाँगकाँग एअरपोर्टला. तर आम्हाला त्यांनी सांगितलं आमच्या याने की तुम्ही हाँगकाँगला रिक्वेस्ट करा, तिकडे जाऊन विजा घ्या, एक तुम्हाला टुरिस्ट विजा मिळतो का, म्हणजे असं वन डे किंवा स्टे करण्यासाठी. तर आम्ही गेलो काउंटरला आणि त्यांनी सांगितलं की असं सिच्युएशन आहे, आमची फ्लाईट उद्याची, तर 24 तास आम्ही काय करू. तर तेव्हा त्यांनी आम्हाला 15 दिवसाचा विजा ग्रँट केला. आणि दुसऱ्या दिवशी आम्ही लिटरली मग सकाळी बस वगैरे पकडून फिरायला वगैरे जाऊन आलो हाँगकाँगला, कारण संध्याकाळची फ्लाईट होती. आणि ज्या दिवशी आम्ही लँड झालो म्हणजे एअरपोर्टला होतो हाँगकाँगला, त्या दिवशी संध्याकाळी आम्ही मॉलमध्ये गेलो हाँगकाँगच्या. तर तिथे आम्हाला सेम कॅबिन क्रू वगैरे तेच भेटले जे आम्हाला फिजीवरून घेऊन आले होते. सो तो एक इंटरेस्टिंग म्हणजे हाँगकाँगचा विजा पहिल्यांदा असा मिळाला आम्हाला. आणखीन एक याच्याशीच रिलेटेड प्रश्न की असं कधी झालंय का की एकट्याने ट्रॅव्हल करावं लागलं विदेशात? हो, परदेशी जाताना वगैरे. मस्कतला गेलो होतो मी. संजीवनी शो होता. नाही, फ्लाईटसाठी आपल्याला तर तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे की फार छान सुविधा मिळते. आपण जर त्यांना इन्फॉर्म केलं काउंटरवर तर ते लोकच आपली टेक केअर करतात. सो आपल्याला काही करावं लागत नाही. आपलं सामान, आपलं लगेज वगैरे सगळं, आणि आपण स्वतः ते सगळ्यांची काळजी ते लोकच घेतात. आपण फक्त जायचं. सो मस्कतला पण गेलो होतो आणि एकदम काही त्रास नाही झाला आणि एकदम इझिली. बासऱ्या घेऊन जात असताना कधी काही इश्यू आलेला का रे? बासऱ्या घेऊन नाही. ते कधी कधी विचारतात म्हणजे सिक्युरिटी चेकमध्ये की काय आहे, आणि ते मला वाटतं ते काठा दिसत असेल ना, बांबू, मे बी ते विचारतात. नाही पण आता ते पण युज टू झाले, त्यांना पण माहिती आहे की म्युझिशियन्स ट्रॅव्हल करतात, गिटार वगैरे बघतात. सो असा काही इश्यू नाही झाला. एकदा फक्त अशी गंमत झाली होती की अमेरिकेला असताना माझी फ्लुटकीस एका दुसऱ्या आर्टिस्टकडे होती आणि मी सिक्युरिटी चेक करून पुढे निघून गेलो. तर सिक्युरिटीवाल्यांनी त्याला अडवलं की तुझ्या हातात हे काय आहे. तर त्यांनी सांगितलं की फ्लुटकेस आहे. तर त्याला सांगितलं की ओपन इट. आता त्या फ्लुटकेसला होत्या लॉक आणि त्याला ते ओपन करता येईना. आणि मग त्यांनी मला कॉल केला. आम्ही सिक्युरिटी चेक करून पलीकडे वेट करत होतो. तर मी आन्सर केला, म्हटलं काय झालं. तर म्हणाले की सिक्युरिटीमध्ये ये, तुला बोलवत आहेत म्हणून. मी गेलो. मग त्याने मला सिक्युरिटी विचारलं की इज दिस युअर्स, तुझं इन्स्ट्रुमेंट आहे का. तर म्हटलं हो माझं आहे.
ओपन इट, व्हॉट्स द कोड. मला सिम्पल सर 000. मग ते पण हसायला लागले, अरे एवढं सिम्पल कोडसाठी त्यांनी मला बोलवलं. म्हणजे तो आर्टिस्ट पण ओपन करू शकला असत. ते लोक त्यांनी ट्राय केलं ओपन करायची केस. पण एवढा सिम्पल कोड त्यांनी ट्राय केला. सिम्पल कोड त्यांनी ट्राय केला नाही. मग ती गंमत अशी झाली. असे इन्सिडेंट सोबत किस्से. आणि एकदा दिल्ली एअरपोर्टला आम्हाला त्यांनी फ्लूट वाजायला लावली होती. फ्लूट वाजवायला सर क्या करते बोला, फ्लूट बजा तो बजा के दिखाई ना. लिटरली हा त्यांना म्हणजे तिकडे पण तुला रसिक भेटले बरोबर. वा. क्या बात आहे. पण किरण, हे तर तुझं म्हणजे सगळं लाईव्ह प्रोग्राम्स वगैरे हे सगळे किस्से तू सांगितलेस. तुझ्या पहिल्या प्रोफेशनल रेकॉर्डिंगबद्दल सांग. म्हणजे कोणता चित्रपट असेल किंवा असं मोठ्या लेवलवरती, पातळीवर. अशी मोठी लेवल तर मग अमर मोहिलेंकडेच मी गेलो होतो. पहिला मला वाटतं सरकार राज, तोच पिक्चर होता माझा बॅकग्राऊंडसाठी, त्यांनी मला बोलवलं होतं. अच्छा, पण मग ते कसं, कारण या नाही, नंतर मी एस्टॅब्लिश झालो होतो रेकॉर्डिंगमध्ये ना, मध्ये रेफरन्स घेत घेत इथून तिथून अच्छा नंबर त्याने घेऊन मला कॉन्टॅक्ट केला होता. आणि पहिली रेकॉर्डिंग तुम्ही म्हणाल तर ते भोजपुरी गाणी होती, अशी 8 गाणी होती. भोजपुरी फिल्म होती, तर त्या फिल्मची 8 गाणी तर मी ती केली होती. तर ती पहिली रेकॉर्डिंग. अच्छा, पण मग तुझ्या जेव्हा आम्ही माहिती म्हणजे अभ्यास करत होतो तुझ्या बायोडेटाचा, त्याच्यामध्ये तू म्युझिक कंपोजर आहेस, म्युझिक अरेंजर आहेस. तर ह्या तुझ्या वेगळ्या जरा ओळखी आहेत, त्यांच्याबद्दल जरा विस्कटून सांग. कंपोज करायची आवड तर आहे, पण आता हल्ली काय होतं, आधी मी म्हणजे जुना कॉन्सेप्ट सांगतो की जेव्हा आपण जुनी गाणं ऐकतो, लक्ष्मीकांत प्यारेलालजींची, पंचमदांची, मदन मोहन वगैरे, तर त्या गाण्यामध्ये कंपोजर ते असायचे आणि अरेंजर असायचा. बरोबर. ते अरेंजर हे आपण जे म्युझिक पीसेस जे ऐकतो ते सगळं अरेंजर अरेंज करतात. करेक्ट. म्हणजे गाण्याच्या व्यतिरिक्त मध्ये जे वाचतं ते. बरोबर. तर आता ही कॉन्सेप्ट आता अशी झाली की सगळे, पहिली गोष्ट तरी एकत्र रेकॉर्डिंगला सगळे बसत नाहीत. बरोबर. सगळे आता सोलोईज झाले, तर सगळे इंडिव्हिज्युअल जाऊन माईकवर डब करतात आणि येतात. त्यामुळे काय झालं की अरेंजरची कॉन्सेप्ट निघून गेली आहे. एक संबंध गाणं ऐकताना कधीच असं जाणवत. डुएट पण एकत्र गात नाहीत ना सिंगर. फिमेल सिंगर वेगळा जाऊन डब करतात, मेल सिंगर वेगळा डब करतात. तर त्यामुळे आता असं झालंय की आता प्रोग्रामर ही टर्म आहे म्युझिक लँग्वेज मध्ये जर सांगायला गेलं तर संगीतकार कंपोज करतात आणि मग प्रोग्रामर प्रोग्राम करतात. आणि हे प्रोग्रामर काय करतात, मग सोलोइस्टला बोलवतात आणि म्हणतात इधर जगा आहे 8 बार 4 बार, हे सगळे म्युझिकल कॅल्क्युलेशन आहेत, ते एवढा स्पेस आहे. ओके. तर या स्पेसमध्ये तुम्ही बघा तुमच्या पद्धतीने तुम्हाला इथे काय सुचतंय. पण मला काय म्हणायचं आहे, आता अशा प्रकारे वाजवताना मेलडी तितक्या म्हणजे तीव्रतेने क्रिएट करता येते का? हो. आता मला टचवूड म्हणजे सवय झाली आता, मला कडे अनुभव नाही की आता सध्या काय चालतंय, बरोबर, कुठल्या प्रकारचं म्युझिक लोक ऍक्सेप्ट करतात, तर ते करून 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 सवय झाली आहे. तू मगाशी म्हणालास की सरकार राजमध्ये तू वाजवलंस, तर थोडंसं वाजवून पण दाखव ना. सरकार बॅकग्राऊंड पीसेस होते, म्हणजे तो जॉनर म्हणजे डार्क असा तो. हो, करेक्ट. पण तो चित्रपट पुन्हा जेव्हा कोणी बघेल ना, त्यावेळेला कळेल की अरे आमचा मित्र आहे. किंवा कोणताही असा पीस वाजव ज्याच्यात जी सिग्नेचर. आम्ही झलक सांगतो म्हणजे सिग्नेचर. ती तर कट्टर काळजामध्ये एक होती, चालेल, तर ती मी तुम्हाला ऐकवतो. चालेल. तू थोडं सगळंच ऐकव किरण. ही खऱ्या अर्थाने फराळ होईल दिवाळीचा आमच्यासाठी. ओके, नक्कीच. तर सरकार राजमध्ये म्हणजे हा फील होता एक तो. म्हणजे असे डार्क असे पीसेस, बासरी असा प्रकारचा फील पण देऊ शकते असं ऍक्च्युली. पण ती काळजात कट्यार कशी घुसते ती पण जरा. ती तर ही होती. आणि एक सगळ्यांनाच परिचयाची ती कृष्णा थीम म्हणजे ते म्हणजे बहुतेक लोकांची रिंगटोन आहे आणि सगळे परिचित आहेत त्या 2013 मध्ये
महाभारत सिरियल आली होती पुन्हा एकदा स्टार प्लसवर. तर तेव्हा त्यांना असं कृष्णाची एंट्री दाखवायची होती सिरियलमध्ये. ओके. तेव्हा तो एक थीम म्युझिक बनवली होती. म्हणजे ही बनवली पण तूच होती? नाही, वाजवली मी आहे. बनवली त्यांचं नाव लेनिन नंदी आणि असे दोन, सुशांत पवार आणि असे असे दोघं तिघ जण होते. ओके. आणि मग त्यांनी मला ब्रीफिंग दिले की असा जुनी सिरियल आहे रवींद्र जैनजींची कृष्णा म्हणून, तर त्याचं टायटल कसं हॅमर होतं आपल्याला, तसं एखादी आपल्याला तो पीस त्यांनी एक थॉट दिला आणि मग त्याला आम्ही इम्प्रोव्हाइज करून. बरोबर. म्हणजे हे इम्प्रोव्हायझेशनच्या प्रोसेसमध्ये मग तुम्ही म्युझिशियन असता. करेक्ट. ते आपल्याला थॉट देतात, एक कॅनव्हास आहे की तुम्ही पेंट करा. म्हणजे जसं लेखकाला कल्पना दिली जाते की हे तुम्हाला लिहायचं आहे, तसं तुम्हाला वाजवण्याची फक्त कल्पना दिली जाते, बाकी तुम्ही ते वाजवायचं. पण मग आता ऐकावंच ना. हो, मी ऐकवतो. किरण, खरं असं वाटतंय की आम्ही काही विचारू नये, तू काही सांगू नये, फक्त बासरी वाजत राहावी. पण मग तू अरेंज केलेला एक पीस आता, म्हणजे ज्याच्यामध्ये तुझाच थॉट आहे आणि तुझेच सूर आहे. हा, तर एक नेहा कक्कडचं गाणं होतं, मिले हो तुम हमको. हा, तर त्यांनी मला थॉट दिला होता की म्हणजे हे गाणं आहे ना आपलं तू ही रे. ओके. तर त्या झोनचं काहीतरी, तर ते मी खूपच भारी. गाण्यांना पण चाली लावतोस? हो, गाणे करतो, पण तसं शक्यतो म्हणजे एवढं नाही. थोडंसं गुणगुणून दाखव ना. नाही, एखादा अल्बम किंवा असं काही केलं असेल तर? नाही, तसं तर काही केलं नाही. म्हणजे कंपोज पीसेसच जास्त केलेत, बॅकग्राऊंड पीसेस वगैरे. ओके. पण मग हे गाण्यांना चाली लावणं वगैरे जे आहे ते जरी तुझ्या वैयक्तिक पातळीवर असेल तरी एखादी झलक तर तू दाखवू शकतोस ना थोडीशी. एक गुजराती गाणं होतं ते जावेद अली आणि पलक मुचलने गायलं होतं, तर त्याचं आम्ही कंपोज केलं होतं लॉकडाऊनमध्ये. तर ती चाल अशी होती. हे कंपोज केलं होतं मी लॉकडाऊनमध्ये. ऐक ना, आता हे जे तू वाजवून दाखवतोयस आम्हाला, आता आम्ही इथे समोर आहोत तर पटापट कळतंय की वेगवेगळ्या बासऱ्या घेतोयस, तर या बासऱ्यांबद्दल पण थोडंसं सांग. की कारण पहिली जी बासरी होती तिला बेस होता, हळूहळू बेस कमी झाल्या आणि मग वेगळंच काहीतरी, म्हणजे एकापेक्षा दुसरा सूर वेगळा समजला. तर प्रत्येक बासरीचं ना काय म्हणतो आपण थ्रोनुसार किंवा त्याच्या आवाजाच्या पोतानुसार ना कळतंय की ही कशी आणि कुठे वापरली जाते. सरकार राजला एक वेगळाच बेस होता, एक काय म्हणतो ना एक वेगळी दहशत सारखी होती त्या पूर्ण साऊंडमध्ये.
तर तसं बासरीबद्दल आणि एकूण तुझ्या कलेक्शनबद्दल पण जरा आम्हाला सांग. बासऱ्यांची अशी गंमत आहे की प्रत्येक सुरासाठी म्हणजे प्रत्येक स्केलसाठी सफेद एक, खालची मिडल ऑक्टिव्ह सफेद एक आणि वरची सफेद एक, असे टोटल 25 बासऱ्यांचा जो संच असतो. सो प्रत्येक एका सुरासाठी स्पेशल बासरी, आणि जेवढी बासरी मोठी तेवढा तिचा आवाज डीप, जेवढी बासरी छोटी आवाज त्याचा बारीक येतो. आणि फार आधी म्हणजे ते मेंढपाळ वगैरे म्हणा किंवा असे ते छोटी बासरी याच्यासाठी वाजवायचे की त्याचा आवाज पोचायचा, म्हणजे तो ट्रॅव्हल फार लांबपर्यंत करतो आवाज. आणि जेव्हा हे क्लासिकल परफॉर्मन्स सुरू झाले, पन्नालाल घोषजी वगैरे, तर त्यांनी मग ही बेस फ्लूट इंट्रोड्यूस केली. सर तुम्ही जास्त म्हणजे हाय फ्लूट जास्त वेळ तुम्ही नाही ऐकू शकत, पण लो फ्लूट तुम्ही बराच 2 तास 2.5 तास ऐकू शकता. तर त्याचा मेडिटेटिव्ह साऊंड आहे. सो जेव्हा क्लासिकल परफॉर्मन्स आपण देतो तेव्हा मोठी फ्लूट वाजवतात, आणि मग बाकी मग फोक म्युझिक आहे त्याला तो छोटी बासरी जास्त वाजवली जाते. आणि कलेक्शन म्हणाल तर मला एक फार म्हणजे मी जिथे जिथे ट्रॅव्हल करतो तिथून मी शोधतो की आधी की काही वेगळं इन्स्ट्रुमेंट मिळेल का. सो वेगळं इन्स्ट्रुमेंट की बासरी, म्हणजे बासरीच्याच झोनमध्ये, म्हणजे ते रेकॉर्डर असू दे, सोसॅटो फ्लूट असू दे, चायनीज फ्लूट्स आहेत. तर माझ्याकडे आहे बरेचसे कलेक्शन आहे. एक की फ्लूट आहे माझ्याकडे प्युअर सिल्वरची. अच्छा, हो. की फ्लूट म्हणजे त्याला त्याला बटन्स असतात. हो हो, ती हँडमेड फ्लूट असते आणि ती प्रॉपर सिल्वर पासून बनवतात ते. म्हणजे ह्याच्यात आपल्याला तुम्ही वेस्टर्न सिम्फनी म्युझिक ऐकत असाल तर त्या सिम्फनी म्युझिक मध्ये ते थोडंसं दाखव ना, म्हणजे कसं वालं, म्हणजे सिम्फनी म्युझिक म्हणजे कोणतं, म्हणजे ऐकल्यानंतर कळेल की डेमो दे. मला जोर नाही वाजवणार आहेस ती मला फक्त त्या फ्लूटचा साऊंड ऐकवतो. ओके. तर आपल्या बॉलिवूडमध्ये फार त्याचा उपयोग केलेला आहे. म्हणजे जरा तुम्ही गाणं ऐकलं असेल तर तो त्याचा जो इंट्रो म्युझिक आहे तो की फ्लूटवर वाजवला आहे. अच्छा, ते का? हा, करेक्ट. की फ्लूट. क्या बात आहे, म्हणजे असं अंगावरती काटे येतात माझ्या. मी पूर्ण विसरून जाईन पुढे काय बोलायचंय. बहुतेक आता इंटरव्ह्यू वाटतच नाहीये, तर तू वाजवत राहूस आम्ही ऐकत राहू एवढंच वाटतंय मला तर. नाही, हा ऍक्च्युली वाद्याची जादू आहे. अकॉस्टिक इन्स्ट्रुमेंट तुम्ही कुठले ऐकाल तर तुम्हाला ते आपलं ते एक म्हणतात ना, खरं आहे, पण वाजवणाऱ्यात पण जादू असावीच लागते ना. कृष्णाने हे वाद्य निवडलं म्हणजे ते वाद्य पण मुळात धन्य झालं, आणि त्यामुळे तो मला वाटतं त्या लोकांना त्या वाद्याचा साऊंड आजही आवडतो. आणि नॅचरल इन्स्ट्रुमेंट आहे ना, तुम्हाला तुमच्यावर डिपेंड आहे. म्हणजे एक गाणंच म्हणजे तुम्ही जसं गाता तसं तुम्हाला बासरीत ते सादर करावं लागतं, त्याच्यामुळे त्याची ती मजा आहे. आणि याच कलेमुळे म्हणजे जसं मोठमोठ्या प्रोजेक्ट्समध्ये, प्रकल्पांमध्ये तुला काम करण्याची संधी मिळाली, त्याचबरोबर म्हणजे आपोआपच मोठमोठ्या कलाकारांसोबत काम करण्याची पण संधी मिळत गेली. तर मग मला जरा तशा काही अनुभवांबद्दल सांग. म्हणजे मला बरेच म्युझिक डायरेक्टर सोबत वाजवायला मिळालं. जसं बप्पी लहिरींजींकडे मी करायचो, त्यांचा स्टुडिओ होता सँटाक्रूजला, तर त्यांच्या घरी मी जायचो रेकॉर्डिंगसाठी. आणि मग मी प्यारेलाल शर्माजी, त्यांच्यावर लक्ष्मीकांत प्यारेलाल त्यांच्यासोबतही काम केले, बरेचसे शोज वाजवले त्यांच्यासोबत, तेही मला खूप लाईक करतात. आणि केसी लॉर्ड जी होते, आता वारले, पण ते फार उत्तम अकॉर्डियन वाजवायचे आणि छान अरेंजर होते. तुम जो मिल गए हो गाणं त्यांनी अरेंज केले, मदन मोहनजींची बरीचशी गाणी त्यांनी अरेंज केली, तर त्यांचाही सहवास मला लाभला. आणि आताचे म्युझिक डायरेक्टर म्हणाल तर जीत गांगुली, त्यांच्यासोबत केले, मिथून त्यांच्यासोबत केलेलं आहे काम. आणि विशाल शेखरजींबरोबर केलं, सचिन जिगर बरोबर सुरुवातीला करायचो. आणि मॉन्टी शर्मा एक फार उत्कृष्ट प्रोग्रामर आहेत, अरेंजर आहेत, तर त्यांच्यासोबतही केलेलं आहे. अमर मोहिले मी मगाशी उल्लेख केला, अशोक पत्कींजींचे बरोबर, त्यांचे पण कार्यक्रम केले होते, त्यांचं पण एक रेकॉर्डिंग वाजवली होती. त्यांच्यासोबत तू लाईव्ह पण केलेत? हो, लाईव्ह पण केलेत आणि स्टुडिओ सेशन पण केले त्यांच्यासोबत.
कसं वाटतं यांच्यासोबत लाईव्ह कार्यक्रम करताना कसा खूप ते फार अप्रिशिएट करतात. त्यांचाच 50वा वाढदिवस म्हणजे कारकिर्दीला 50 वर्ष झाली होती. वाव. तर तो एकदा शो अरेंज केला होता आणि त्या शोला पंडित हृदयनाथ मंगेशकरजी आले होते. तर तेव्हा त्यांनी ऐकलं बासरी आणि मग त्यांनी स्टेजवर येऊन त्यांनी उल्लेख केला की आपने बासरी बजाई तो बिलकुल हरीजी की याद आ गई. क्या बात ती माझ्यासाठी बाळासाहेबांनी व्हिडिओ, याचा छोटा व्हिडिओ हो छोटा व्हिडिओ शेअर केला होता. तर बाळासाहेबांकडून ती कमेंट आली तर आणि मग अशोक काकांनी पण फार कौतुक केलं आणि कौतुकामुळे आम्हाला म्हणजे पुढे प्रेरणा मिळते की चला आपण करतोय काम ते म्हणजे योग्य लोकांकडे पर्यंत पोहोचतंय आणि त्यातच पोचत राहावं. त्याच्यामुळे आम्हाला इन्स्पिरेशन मिळतं. आम्ही कौतुकाने म्हणजे अगदी हे होऊन नाही जात की अरे हमको बजाते, पण आम्हाला ते कौतुकामुळे अजून असे म्हणतात ना की एक इन्स्पिरेशन मिळतो. आमचं ते मल्टीविटामिन आहे, एक विटामिन आहे, आम्हाला प्रोटीन आहे आमच्यासाठी ते. सुरेश वाडकरांबरोबरचा पण एक किस्सा आहे तुझा. हां, ते पण एवढे छान आहेत ना, स्टेजवर आले की अगदी भेटायला येतात. येतो हमारे किशन करना आहे आणि त्यांच्यासोबत पण मी दुबईला जाऊन आलो होतो. त्यांची काही साई भजनं होती. तर ते फार म्हणजे अप्रिशिएट करतात. आजीवासनला त्यांच्यासोबत रिहर्सलसाठी गेलो होतो. तर त्यांनी विचारलं तुला हे गाणं माहिती आहे का, ते गाणं माहिती आहे? मग ते म्हणाले अरे वा तुला सगळंच माहिती आहे, मग कशाला रिहर्सल ठेवली? बरं वडापाव आणले तू खाशील काय? म्हटलं नाही गुरुजी वडापाव. बरं ठीक आहे, तुला आणलेला वडापाव मीच खातो. म्हणजे तेही फार छान आहे, म्हणजे मजेशीर आहेत. असं काही दडपण येऊ देत नाहीत कलाकारांवर. मस्त. आणि तोच त्यांचा मोठेपणा आहे ना. सोबत राहिल्यामुळे किती वेगळे पैलू कळतात ना आपल्याला मोठ्या. क्या बात आहे. त्यांच्यातला साधेपणा जास्त. पैरेलल जी पण आता एक मोबाईल घेऊन बसलो होतो तर मला वाटतं भाभी जी शो पे आ रही है ना, बोला हाँ आ रही है, तो फिर क्यों फोन पे बात कर रहा है? क्या बात आहे. तर असं. पण किरण म्हणजे हे आता मोठमोठ्या लोकांबरोबरचे तुझे किस्से आहेत, तसं एक फॅन फॉलोईंग पण आहे जबरदस्त तुझं. फॅन बरोबरचे काही किस्से असतील ना असे इंटरेस्टिंग? म्हणजे लोक अप्रिशिएट तर फार करतात. आता काही म्युझिशियन्स म्हणजे इंट्रोड्यूस असं करवतात की लेमैन तो इनके फैन है लेकिन आर्टिस्ट भी खुद उनके फैन है, तो जिनके म्युझिशियन फॅन आहे वो अच्छा म्युझिशियन आहे, असं ते लोक म्हणतात. नाही पण ते खरं आहे ना. बरं वाटतं, म्हणजे लोक आपल्या कलेची दाद घेतात, आपली दखल घेतात, तर ते म्हणजे बरं वाटतं. पण दाद म्हणून असं काही एकदम वेगळं काही झालं, कधी काही वेगळा किस्सा झाला, कोणी काही वेगळ्या प्रकारे ट्रीट केलं, असं काही अनुभव? हो असे बरेचसे झालेत असे. जसं आळंदीला आधी शो करायचो एकादशीच्या वेळी, तर तेव्हा ऑडियन्समधून असे हे आले होते की आम्हाला बासरीवादक स्क्रीनवर नीट दिसत नाही, तर तुम्ही ती स्क्रीन ॲडजस्ट करावी व्यवस्थित. अच्छा. अरे वा, क्या बात आहे. तर ते निवेदिका होत्या, त्यांनी ते अनाऊन्स केलं होतं. आणि म्हणजे फार ऑडियन्सचं तरी म्हणजे फार आपण जेव्हा जातो तेव्हा म्हणजे बऱ्याच वयोगटातले लोक येऊन भेटतात. सिनियर सिटीजन फार छान असे होतात की हेल्दी राहो, मस्त राहो, अच्छा बजाते राहो, तर आपल्याला बरं वाटतं. ते त्यांचे ब्लेसिंग्स आपल्याला मिळतात. किरण, आता हे सगळं जे आपण म्हणतोय ना ते एकदम सुगीच्या काळाबद्दल बोलतोय. म्हणजे ज्या वेळेला काम आहे किंवा ज्या वेळेला आपल्याला संधी मिळत राहते. मध्ये कोविडमुळे खूप कलाकारांसाठी जास्त अंगावर आलेला काळ होता. बरोबर. तर त्या काळामध्ये तू कसं मॅनेज केलं? कोविडमध्ये असं झालं की 2 म्युझिशियन माझ्या बरोबरच थांबले होते. तर 2 महिने ते माझ्यासोबतच होते आमच्या ग्रुपमधले लॉकडाऊनमध्ये. सो आम्ही मग तो एकत्र म्युझिक वगैरे करणं तसंच घालवलं. काम तर नव्हतं ऑब्व्हियसली, पण एकत्र असल्यामुळे आणि म्युझिकमध्ये असल्यामुळे तो असं काही अंगावर आला नाही काळ, कारण आम्ही एन्जॉय केला. म्हणजे ठीक आहे, कधीतरी स्वतःला वेळ द्यायला मिळतो, व्यवस्थित सगळं माहीत पडतं की आपण कुठपर्यंत आता स्टँड करतोय, काय आपल्याला करायला पाहिजे. सर आत्मपरीक्षण म्हणतात ना, बरोबर, तसं करायला मिळालं. आणि त्याच्यानंतर मग लॉकडाऊनमध्ये पण तुम्हाला गमत वाटेल, लोक करोनाची गाणी पण घरी पाठवायचे की हे गाणं बनाया लॉकडाऊन के ऊपर, करोना के ऊपर, जर इस फेवर फ्लूट बजा के भेजो. अच्छा, रेकॉर्डिंगची कामं घरी यायची. रेकॉर्डिंगची कामं घरी. आणि मग रेकॉर्डिंग मग ते कामं यायला लागल्यामुळे मग मी तो सेटअप तेव्हा लॉकडाऊन मध्ये टाकला, मॅकबुक वगैरे सगळं रेकॉर्डिंगचा घरी स्टुडिओ. आता जे आपण काम करतोय तो सेटअपची प्रेरणा तेव्हाची आहे. तेव्हाची प्रेरणा. तेव्हा मग तो नाही. पण किरण, कसं आहे की एन्जॉयमेंट वगैरे हा वेगळा भाग आहे, किंवा आता आपण आपल्याला वेळ देऊ शकतो, पण हा वेळ देऊ शकतो कारण आपलं आर्थिक गणित स्थिर असलं तर. जर ते आर्थिक गणित स्थिर नसेल तर मग नाही झाले ना, बरेच प्रॉब्लेम झाले कलाकारांना. बरोबर. साऊंड इंजिनियर पासून कलाकारांना बरेच इश्यू झाले, कारण बरेच महिने ही पूर्ण इंडस्ट्री ठप्प होती. आता म्हणजे आता डार्क साईड ती पण आहे कलाकारांची ना, की आपण
सांभाळत नाही जेव्हा आपली चांगली वेळ असते तेव्हा. असं पण झालेलं आहे बऱ्याच लोकांचं. आणि गणितं चुकतात. काय काय लोकांनी पटकन इन्व्हेस्ट करून ठेवले होते की काही म्हणजे आता एक ओळखीचे आमचे साऊंड इंजिनियर त्यांनी पूर्ण साऊंड सिस्टम घेऊन ठेवले आणि नेमका लॉकडाऊन आला. सो त्यांचं आर्थिक गणित एवढं बिघडलं. पण जर आपण जर मॅनेज केलं व्यवस्थित, आता बऱ्याच कलाकारांना आजही मला वाईट वाटतं की त्यांना मजबुरी म्हणून काम करावं लागतं, ते वय त्यांचं झालेलं आहे. पण मग ही वेळ का आली पाहिजे कलाकारांना? जर त्यांनी जर प्रिपेअर राहिलं, आपण जर व्यवस्थित गणित सेट केलं, कॅल्क्युलेशनप्रमाणे जर केलं, तर मला वाटत नाही की ही समस्या यायला पाहिजे. लॉकडाऊनमुळे सगळ्यांनाच, स्पेशली कलाकारच नाही पण सगळ्यांनाच प्रॉब्लेम झाला. तर सगळ्यांना मला वाटतं ही काय म्हणतात, एक शिकवण मिळाली ना सगळ्यांना. खरं आहे. पण या काळात तुम्ही म्हणजे तू किंवा आणखी काही लोकांनी सहकलाकारांसाठी किंवा ज्यांना काहीच नाही आहे, ज्यांच्याकडे काही बॅकग्राऊंड नाही आहे, किंवा आता तुझ्या तरी कदाचित काही महिन्यांनी रेकॉर्डिंग सुरू झाल्या असतील, तू स्टुडिओला नाही जाऊ शकलास किंवा प्रोग्राम नाही करू शकलास तरी, पण असे बरेच लोक आहेत ज्यांना कार्यक्रम नाही तर काही नाही, कारण त्यांच्याकडे रेकॉर्डिंग किंवा अशी कामं नाहीत. अशांसाठी काही तुम्ही काही राबवलं का, काही कार्यक्रम हो, आम्ही बरेचसे कार्यक्रम वगैरे केले होते त्यांच्यासाठी. पण लॉकडाऊन नंतर मग ऑनलाईन शोज वगैरे व्हायचे, चॅरिटी शोज वगैरे कलाकारांसाठी किंवा मग कुठल्या गरजू विद्यार्थ्यांसाठी वगैरे शो. तर त्या शोमध्ये आम्ही पार्टिसिपेट करायचो. पण तेव्हा आम्ही असं मानधन म्हणजे आमचं जे प्रोफेशनल फीज आम्ही तेव्हा नाही घ्यायचो. अच्छा. तर जी फीज आम्हाला मिळायची तर ते आम्ही अनेक कॉज होऊन जाईल म्हणून. आणि लॉकडाऊन नंतरच मी इंडियन आयडलमध्ये जॉईन झालो. अच्छा. कारण मग काही काम नव्हतं आणि इंडियन आयडलची मला इन्क्वायरी 2015-16 पासून यायची. पण मग मी शूटला कोण जाणार, एवढे दिवसभर बसावं लागतं, त्याच्यामुळे मी ते इग्नोर करायचो. पण नंतर म्हटलं अरे लॉकडाऊनमध्ये तसंही काम नाही आहे तर जाऊन बघण्यात काय हरकत आहे, एकदा जाऊन बघू. तर माझ्या बायकोनी रुपालीनी फार पुश केलं त्यावेळी मला की जा एकदा जाऊन बघ, तुला नाही पटलं तर नको करू. तर गेलो. मग त्यांनाही आवडलं, मलाही आवडलं. म्हटलं चला घर पे बैठने से अच्छा यहाँ जाके बैठते. यहाँ जाके बैठते म्हणजे नेमकं कसं रे, कसं काय स्वरूप असतं ह्या रेकॉर्डिंगच्या कार्यक्रमांचं? इंडियन आयडलचं स्वरूप असं असतं की बँड रिहर्सल असतात. मग एक रिहर्सल आमच्या सोबत असते, सोलोईज जे असतात ते. मग नेक्स्ट डे आमचे टेक्निकल असते. टेक्निकल इन द सेन्स कलाकारांची मार्किंग, म्हणजे कुठे कलाकार कुठे उभा राहणार, कॅमेरामॅनची पोझिशन, मग लाईट्स, त्या सगळ्या गोष्टी, कॉस्ट्यूम वगैरे ते सगळे चेक करतात. ओके. आणि त्याच्या नेक्स्ट डे 2 एपिसोड शूट करतात ते लोक. सकाळी एक 8-8:30 ते दुपारी 3 पर्यंत आणि संध्याकाळी 4-4:30 पासून ते रात्री 9-10 किंवा 11 जे पण टाईम. म्हणजे पूर्ण दिवस 2 एपिसोड. हो, ते 2 एपिसोड शूट करतात. ओके. सो 3 दिवसाचा आमचा शेड्यूल असतो. म्हणजे जवळजवळ आठवड्यात 3 दिवस हे तुमचे याच्यातच जात असतील. हो. पण मग अशा ठिकाणी, अशा लाईव्ह प्रोग्राम्समध्ये कसे अनुभव येतात? आणि तू म्हणजे आता पण तू ते करतोयस का असे इंडियन आयडल सारखे? आता यावर्षी नाही केलं कारण मला शेड्यूल मॅच नाही झालं. आणि गेल्या वर्षापर्यंत म्हणजे मला वाटतं 12, 13, 14 3 सीझन केले. त्याच्यानंतर सुवर्णवाद्यासनवादा केलं होतं. पण मजा येते, म्हणजे असं छान काम करायला मिळतं ना. आणि वेगवेगळे सिंगर नवीन ऐकायला मिळतात. आणि तो जो माहोल असतो ना, बँड सगळे एकदम कट्टुकट वाजवतात ना. बरोबर. पूर्ण मेट्रोनॉमवर क्लिक टू क्लिक, आणि ते छान वाटतं ऐकायला, म्हणजे एकदम प्रोफेशनल काम. पण मग आता पुढे कसं आहे, म्हणजे पुढचं काय, तुझ्यासाठी स्वतःसाठी काही गोल्स निश्चित केले? गोल्स, मला स्वतःला क्लासिकलमध्ये फार इंटरेस्ट आहे. पण माझं फील्ड लाईट क्लासिकल असल्यामुळे मी जास्त स्टुडिओमध्येच जास्त बंदिस्त असतो. तर मला असं वाटतं की नंतर जेव्हा हे काम समजा कमी होईल किंवा काही पुढे समजा टेक्नॉलॉजी चेंज झाली, AIचा इन्फ्लुएन्स वाढलं किंवा काय झालं, किंवा एका सर्टन पिरियड नंतर मला असं वाटतं की स्वतःसाठी मी टाईम देईन क्लासिकलसाठी. म्हणजे तर मला एक सोलोईज जर व्हायला फार आवडेल. पण आता पण हे जे मी काम करतोय ते पण मी एन्जॉय, म्हणजे फार मला मजा येते या कामामध्ये, कारण वेगवेगळे लोक भेटतात, त्यांचे थॉट ऐकायला मिळते. तर चलत आहे. जसं कृष्णा थीम हिट झाली तसं असं मला वाटतं की अजून माझे पीसेस लोकांपर्यंत पोहोचावे. आम्हाला पण असे ऐकायला आवडेल काही ना काहीतरी. तर तीच एक भूक असते. बाकी मला काही अवॉर्ड मिळावा किंवा तसं मला काही हे नाही. माझं फक्त आहे की माझी कला अजून त्याला अजून प्रोत्साहन मिळावं, अजून अप्रिशिएट व्हावे आणि माझे पीसेस व्हायरल व्हावेत. मी असा किस्सा ऐकला आहे, म्हणजे 2-3दा तरी, की किरण विणकर असेल तर आम्हाला शो हवा, नाही तर शो नको. याच्यापेक्षा मोठा आणखी काय आवड? पण मग तू आता म्हणतोस की कला पोहोचावी असं तुला वाटतंय, तर मग ते
ती आणखीन काय म्हणतो आपण ॲक्युरेटपणे लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी काही करतोयस का? म्हणजे काही विचार आहे का की काही करावं आपण की जेणेकरून आहे फ्युचर प्लॅन्स तर बरेच आहेत. म्हणजे स्वतःचे काही कंपोजिशन फ्लूटवर असे करायचे आहेत मला. एक स्वतःचा बँड, एक मस्त छानसा बँड फॉर्म करून काहीतरी. पण मी वाट बघतोय, कारण मी अजून म्हटलं की स्वतः अजून मी तेवढा अजून स्वतःला प्रिपेअर करतोय त्याच गोष्टीसाठी. कारण जेवढं एक्सप्लोअर करायला ना म्युझिकला, तेवढं नवीन 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 गोष्टी. आणि कलाकाराची भूक एक असते. म्हणजे जसं मी स्वतः चेक करत असतो की आता माझा बासरीचा आवाज कसा येतोय, आधी कसा यायचा आणि अजून कसा आला पाहिजे. तर ह्या बारीक बारीक गोष्टी त्या मी स्टडी करत असतो. सो जेव्हा मला असं वाटेल की म्हणजे तसं समाधान तर होतच नाही म्हणा कलाकाराला, पण असं एक कॉन्फिडन्स येईल की ठीक आहे, आता हा छान आहे. नाही ते समाधान व्हायला नकोच, तोपर्यंत आपण वाजवत राहू. आता एक म्हणजे अगदीच एंड म्हणून किरण, की दिवाळीचा माहोल आहे. एक असं होतं की आपली काय होतं ना की खूप सारं असतं खायला आणि मग आपल्याला कशावरच कंट्रोल नाही करता येत, असं झालंय माझं. की दिवाळीचा माहोल आहे, एखादं म्हणजे जाता जाता एक दिवाळीचं गाणं आणि मोह मोह के धागे. त्याचा मोह काही सुटत नाही. बरं, मी मोह मोह के धागे खरं तर म्हणजे हे करण्याच्या आधी मी पूर्ण म्हणजे समपच करते. तुझ्या बासरीच्या सुरांनीच या मुलाखतीचा अंत होऊ दे असं वाटतं मला. तू इतक्या बिझी शेड्यूलमधनं वेळ दिला आहे, त्यासाठी खरं तर साहित्य जागरतर्फे मी आणि भरत आम्ही दोघंही तुझे खूप मनापासून आभार मानतो. प्रचंड मित्राची मुलाखत घेण्यात इतकं मोठं दडपण नाही असं वाटलं आम्हाला यावेळेला. पण ज्या वेळेला मुलाखत सुरू झाली त्यावेळेला ती मुलाखत राहिली नाही, गप्पाच झाल्या. मला असं वाटतं की फक्त प्रोफेशनली रेकॉर्ड केल्या आपण गप्पा, असं वाटलं. तर याच्यामध्ये तुला खूप मोठं श्रेय आहे की तू आम्हाला कम्फर्टेबल केलंस. थँक्यू सो मच. आता मी माझी अगदी गोष्ट तुला इतकं श्रेय आहे की तुझ्या स्टुडिओमध्ये बोलवून तू आम्हाला इंटरव्ह्यू देतोयस. नाही नाही, मुळात सगळ्यांना सांगायला आवडेल की मलाही दडपण होतं, कारण हे जे इंटरव्ह्यू घेतात दोघं जण, आपण सगळेच त्यांना ओळखता, हे त्यांच्या फील्डमध्ये स्वतः धुरंधर आहेत. बराच माझा वर्गमित्र आहे अनुजा, त्यांचं कर्तृत्व म्हणजे असं ते असं लिहितात. अनुजा एवढे छान लिहिते, मला कधी कधी प्रश्न पडतो की असं कसं काही लिहू शकतो गण. तर मलाही आश्चर्य वाटतं त्या गोष्टीचं. आणि आता रात्रीचे किती वाजले? 2. आम्ही 2ला रेकॉर्ड करतोय. ते रात्री माझ्याकडे 11 वाजता ते त्यांचे पण शेड्यूल मॅनेज करून धनतेरसला ते माझ्याकडे रात्री 11 वाजता ट्रॅव्हल करून आले. 2-2.5 तास आता हल्ली लागतात ठाण्याला यायला. सो खरंच ते वाखाणण्याजोगं आहे त्यांचं. पण सर तुम्ही माझं कौतुक नका करू, तेवढं श्रेय तुम्हाला पण जातं. आणि तुम्ही मला असं म्हणजे माझे जे अनुभव श्रोत्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी जी संधी दिली, तर साहित्य जागर, भरत घोडके, अनुजा, धन्यवाद धन्यवाद. आणि तुझी फरमाईश होती मोह मोह के मोह के धागे ऐकवतो. आणि दिवाळीचं मी मोगरा फुल्ला गाणं वाजवलं चालेल का? अगदी नक्की चालेल. कारण दिवाळीचं आली माझ्या घरी दिवाळी बासरी वाजवण्यात म्हणजे काय मजा नाही. मोगरा फुलला चालेल. मोगरा फुलाला चालेल. तर ठीक आहे. तर या मुलाखतीचा आपण किरणच्या बासरीनेच शेवट करूया. नक्की. आणि आवडेल मला सगळ्या श्रोत्यांना सांगायला की दडपण याच्यासाठी पण होतं कारण भरतनी माझा इंटरव्ह्यू घेतला आणि त्याला सगळे माझे छक्के म्हणजे माहिती आहे, कारण तो लहानपणापासून माझा मित्र आहे. पण कुठले छक्के म्हणजे इथे मी काढलेले नाहीये त्याचे. तर मला दडपण होतं हा कुठला प्रश्न विचारेल का, कन्हैया आहे पण मी त्याच्या कुठल्या गोपीचा उल्लेख पण केलेला नाहीये. तो आता कुठला प्रश्न विचारेल, कुठला बाहून टाकेल, काही कळायला मार्ग नव्हता. पण नाही, थँक्यू. तुम्ही मला फार कम्फर्टेबल फील करवलं. आणि शक्यतो मी इंटरव्ह्यू देत नाही कारण मला माझ्या बोलण्यावर किंवा कॉन्फिडन्स येत नाही. मला वाजवण्यात तुम्ही मला सांगाल की तू 2 तास वाजव, तर मी बासरी घेऊन सुरू होईन. पण बोलणं हा माझा झोन नाही. पण तुम्ही छान माझ्याकडून ते सगळं काढून घेतलं. सो पुन्हा एकदा तुम्हा दोघांना पण धन्यवाद. सो तुझी फरमाईश.
आमचा जागर दीप.